तुम्ही कारळ्याची, जवसाची, खोबऱ्याची, शेंगदाण्याची चटणी तर खाल्लीच असेल, पण आज आपण बहुगुणी अशा कढीपत्त्याची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत। कढीपत्ता हा आपल्या शरीरासाठी किती पौष्टिक असतो हे तुम्हा सर्वांनाच माहिती असेल। त्याचबरोबर ही कढीपत्त्याची चटणी जर तुम्ही लहान मुलांना खायला दिली तर लहान मुले देखील अगदी चवीने खातील, इतकी चटपटीत होते। त्याचबरोबर ही चटणी तुम्ही अगदी थोड्याशा दह्यामध्ये मिक्स केली आणि भाकरी बरोबर खाल्ली ना तर खायला खूपच छान लागते। त्याचबरोबर तुम्ही याला पराठ्या बरोबर, चपाती बरोबर किंवा भाज्यांबरोबर तोंडी लावण्यासाठी घेतली तरी देखील भाज्यांची चव खूप वाढते। तर अशी ही कढीपत्त्याची चटणी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर त्यासाठी मी इथे साधारणतः 20 रुपयाचा कढीपत्ता घेतलेला आहे। त्याची पानं आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायची आहे आणि हा कढीपत्ता आता आपल्याला व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर कढीपत्त्याची जी पानं आहेत ना ती आपण व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये जी थोडीफार माती वगैरे असेल ना ती निघून जाईल। तर आता ही कढीपत्त्याची पानं आता आपण थोडा वेळ साईडला ठेवून देऊयात। त्यानंतर इथे मी काही जिन्नस काढून घेतले आहे, त्यामध्ये मी 2 चमचे चणा डाळ, थोडंसं असं सुकं खोबरं आहे ते किसून घेतलेलं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित भाजता येईल। त्यानंतर 2 चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत, न भाजलेले घेतलेले आहेत। त्याचबरोबर 1 छोटी वाटी जिरे घेतलेले आहेत, अगदी 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा धना पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे। आता ही सर्व जिन्नस आपल्याला एक एक करून व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। तर त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि व्यवस्थित तापली की त्यानंतर मी इकडे अगदी 1 छोटा चमचा तेल टाकलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला डाळ आहे ती व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। तर इथे मी अगदी लो टू मीडियम फ्लेमवरती डाळ आहे ती व्यवस्थित भाजून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता डाळ ही व्यवस्थित अशी भाजून झालेली आहे। आता आपण याला एका डिशमध्ये काढून घेऊयात। त्याचबरोबर आता आपण शेंगदाणे देखील अशाच पद्धतीने भाजून घेणार आहोत। जास्तही आपल्याला त्याला करपवायचं नाही, अगदी थोडंसं आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे। तर इथे शेंगदाणे देखील आपले भाजून झालेले आहेत, आता आपण याला काढून घेऊयात। त्याच कढईमध्ये आता आपण खोबरे देखील भाजून घेणार आहे। खोबरे देखील अगदी गोल्डन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने आपलं खोबरं आहे ते भाजून झालेलं आहे, आता आपण याला साईडला काढूयात। त्याच कढईमध्ये मी इकडे थोडंसं तेल टाकून जिरे भाजून घेतलेले आहेत। व्यवस्थित आपल्याला जिऱ्याचा अगदी सुगंध येईपर्यंत आपल्याला जिरे भाजून घ्यायचे आहेत। तर जिरे इथे आपले व्यवस्थित भाजून झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही। आता याला देखील आपण साईडला काढून घेऊयात। आता याच कढईमध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे आणि कढीपत्ता हा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। कढीपत्ता हा आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून व्यवस्थित तो मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करता येईल। तर तुम्ही पाहू शकता इथे कढीपत्ता आहे तो थोडासा भाजला गेलेला आहे, व्यवस्थित नाही भाजला गेलेला। तुम्ही पाहू शकता इकडे मी तुम्हाला हातावरती देखील घेऊन दाखवलं, त्याचा चुरा नाहीये होते, त्यामुळे तो व्यवस्थित नाही भाजला गेलेला। आता अजून त्याला आपण थोडंसं भाजल्यानंतर पाहू शकता की इथे हातात घेताच व्यवस्थित असा त्याचा चुरा होत आहे, पाहू शकता तुम्ही। तर या स्टेजला येईपर्यंत आपल्याला कढीपत्ता आहे ना तो भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून हातात घेता त्याचा आपला चुरा होऊन जाईल। म्हणजे जसा खुळूम खुळूम आवाज आला की समजायचं आपला कढीपत्ता व्यवस्थित भाजला गेलेला आहे, पाहू शकता तुम्ही। अशा पद्धतीने कढीपत्ता हा भाजून झाला की त्यानंतर आता आपल्याला गॅस ऑफ करून घ्यायचा आहे आणि या सर्व मिश्रणाला थोडं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं आपल्याला ते बारीक वाटून घ्यायचं आहे, अजिबात जाडसर नाही ठेवायचं। पाहू शकता ही अशा प्रकारे आपल्याला त्याची चटणी बनवून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपली कढीपत्त्याची चटणी जी आहे ना ती बनवून तयार झालेली आहे। याला आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। त्याचबरोबर ही चटणी अशी तुम्ही एकदम बनवून ठेवली ना तर याला तुम्ही अगदी 2 महिने स्टोअर करून ठेवू शकता, अजिबात खराब होत नाही। फक्त याला ओला हात लावायचा नाही। अशा प्रकारे तुम्ही देखील घरच्या घरी कढीपत्त्याची चटणी एकदा नक्की ट्राय करा। अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अजून देखील आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर, तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त खा।